धामणगावचे निवर्तमान आमदार आणि भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चनाताई रोटे उर्फ अक्का यांच्यावर आज सातेफळ जवळील फाट्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे। ही गंभीर घटना 9:20 घडली आणि या हल्ल्यामध्ये अर्चनाताई रोटे यांच्या हातावर गंभीर जखमा आल्या असून प्रताप अडसळनी मंडल न्यूजशी बोलताना सांगितलं की हा चाकू हल्ला आहे आणि हल्ला करणारे लोक चेहऱ्यावर दुपट्टे बांधून आले होते आणि लघवीसाठी अर्चनाताई कारच्या खाली उतरल्या तेव्हा हा हल्ला करण्यात आला। सध्या अर्चनाताईला इस्पितळात भरती करण्यात आला आहे। त्यांची अवस्था जरी धोक्याबाहेर असली तरी त्यांच्या हातावर आणि शरीरावर गंभीर जखमा आल्या आहेत। प्रताप अडसळ यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना शांततेचे आवाहन केले आहेत। माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे व सूचनाही आहे की कोणीही आपल्या गाव सोडून बूथ सोडून हॉस्पिटलला येऊ नये। अक्कावर या पद्धतीनं ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावं आणि तिथं यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा। त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून बूथ सोडून बाहेर येऊ नये। फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती देत राहील। आपल्या पदाधिकाऱ्यांशी किंवा पीएशी आपण संपर्क साधला तर आपल्याला माहिती मिळेल, पण कुणीही आपलं गाव सोडून येऊ नये।